गुड रीडिंग चॅनल सहर्ष सादर करीत आहे शहामुनीकृत मराठी ग्रंथ सिद्धांतबोध. 50 अध्यायांच्या या ग्रंथातील 4 अध्याय आपण पाहूया. 5वा अध्याय अर्जुन गर्व परिहार याबद्दल. या सिद्धांतबोध ग्रंथात अनेक चरित्रे वर्णन केलेली आहेत. मी देवांचा शरणागत असून श्रीहरी शरणागतांचा रक्षण करता आहे असे त्याचे ब्रीद सर्वश्रुत आहे. याविषयी रामायणातील एक कथा सांगतो. लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळी श्रीराम शोकात मग्न होऊन म्हणाला की हे बंधो, तू बंधुपणाची अगाध सीमा करून दाखवलीस. तू 14 वर्ष उपवासी राहून माझी सेवा केलीस. तुला माता पिता बायको पुत्र यांची आठवण झाली नाही लक्ष्मणा, आणि आता आपलं शीर माझ्या पुढे ठेवून स्वर्गी गमन करतोस. मी अयोध्येस तुझ्या विना कोणत्या मुखाने जाऊ? मातांना काय सांगू? आता मीही येथे प्राणत्याग करून तुझ्याबरोबर येतो. मग पुढे काय होणे असेल ते होईल. सर्व देव बंदीखान्यात असून सीता अशोकवनात राहिली आहे. ही बातमी अयोध्येत कळताच कौसल्या माता प्राण सोडेल. तेणेकरून सूर्यवंशास बट्टा लागेल, कलंक लागेल आणि रामाने वाईट कर्म केले असे लोक म्हणतील. पण आलेल्या संकटास काही उपाय नाही, म्हणून मी देहत्याग केल्यावर देव बंधमुक्त होणार नाहीत. जानकी राक्षसाचे ताब्यातच राहील आणि वानरे प्राण देतील आणि तिघी माता प्राण सोडतील. याबद्दल मला शोक चिंता वाटत नाही, पण एका गोष्टीचा खेद वाटतो, तो हाच की मग विभीषण कोणाला शरण जाईल? मला शरणागतांची लाज राखली पाहिजे. आजपर्यंत अनंत भक्तांचे मी कार्य केले आहे आणि विभीषण अनाथ झाला तर मी राम कशाचा? नंतर रामाने अभिमान धरून रावणास सर्व राक्षस कुळासहित मारले आणि विभीषणास राज्यावर बसवून आपले ब्रीद राखले. ही कथा येथे लिहिण्याचे कारण इतकेच की शरणागतांचा रक्षण करणारा नारायणच आहे. साधुसंत आणि पुराणे यांचा महिमा वर्णन करणे हे वर्णन करतात. जो भक्त अनन्य भावे शरण जातो त्याला नारायण सहाय्य होतो, मदतनीस होतो. पांडवांचे रक्षणही श्रीकृष्णाने असेच केले. अश्वमेधाच्या वेळी अर्जुन शामकर्ण घोड्याच्या मागून सैन्यासह चालला असताना तो गर्वाने म्हणाला की माझ्यासारखा योद्धा पृथ्वीवर कोणी नाही. अशा अभिमानाने अर्जुनाची फजिती कशी झाली ते आता श्रवण करा. हंसध्वजाचा सुकुमार बालक जो सुधन्वा, तो 16 वर्षांचा असून शिकार करत असता त्याने अर्जुनाच्या शामकर्णास त्या घोड्यास धरून त्याच्या मस्तकावर बांधलेली ती अश्वमेध यज्ञाबद्दलची पत्रिका वाचून पाहिली. ती अशी होती. त्या पत्रिकेवर लिहिलं होतं की सोमवंशातील धर्मराजा हस्तिनापूर नगरीत राज्य करीत असून त्याने सर्व राज्ये जिंकण्याकरता पृथ्वीवर हा शामकर्ण घोडा सोडला आहे. जो राजा असमर्थ असेल त्याने द्रव्यभार संपत्ती द्यावी आणि ज्याला युद्ध करण्याचे सामर्थ्य असेल त्याने या हस्तिनापूर राज्याविरुद्ध युद्धास सिद्ध व्हावे. अशी ही पत्रिका वाचून सुधन्व्याने शामकर्ण घोड्यास वृक्षाशी बांधून धनुष्यबाण सज्ज करून युद्धास तो उभा राहिला. तोच शामकर्णाचे रक्षक पुढे येताच त्यांचे कर म्हणजे हात सुधन्व्याने छेदून भेदून टाकले. त्या सर्व इतर वीरांनी अर्जुनाला कळवले की एका शूर बालकाने हा अश्व धरून 10,000 रक्षक वीरांना एका बाणाने छेदले. असे ऐकताच अर्जुनाला नवल वाटून त्याने आपला रथ पुढे केला. तो सुकुमार बालक त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून अर्जुन म्हणाला की बाळा, तुला मी जीवदान देतो, तू आमचा अश्व सोडून दे. असे ऐकून सुधन्वा हसून म्हणाला की मी युद्ध केल्या वाचून तुमचा हा अश्व सोडीन असं कदापि होणार नाही. अर्जुन म्हणाला की या ब्रह्मांडात मला जिंकणारा कोणी नाही. असे असता तू सुकुमार बालक असल्यामुळे प्रथम तुझ्यावर प्राण सोडणार नाही, तुझ्यावर बाण सोडणार नाही. जर बाण सोडला तर मला सर्व देव हसतील. प्रथम तू शरसंधान कर, तू माझ्यावर बाण चालव. असे अर्जुनाने बोलताच सुधन्व्याने बाण सोडून अर्जुनाच्या अश्वसारथ्यास मारून रथाचे आख म्हणजे अक्ष मोडले. तेव्हा अर्जुन दुसऱ्या रथात बसला. तोही रथ सुधन्व्याने मोडून टाकला. तेव्हा अर्जुन घाबरा होऊन श्रीकृष्णाचे स्मरण करू लागला. तोच कृष्णाने प्रगट होऊन अर्जुनास सावध केले आणि दोघेही नव्या रथात बसले. असे पाहता सुधन्व्याने बाण सोडून रथ आकाशात उडवून गरगरा फिरवला. त्या समयी अर्जुन घाबरा झाला. तेव्हा कृष्णाने रथ सावरून पृथ्वीवर स्थिर करून म्हटले की अर्जुना, याच्याशी युद्ध करू नको, हस्तिनापूर नगरीत चल. अर्जुन म्हणाला, काय या बालकाचे भय मला घालता? बेडकी धावली असता सर्पाने पळावे का? मी युद्धात कर्ण, शल्य, निवांत कवच यासारखे वीर रणांगणात जिंकले आहेत. असे असता या बालकाला भिवून मी पळून जावे का? यावर सुधन्वा म्हणाला की अर्जुना, जर तू खरा पुरुषार्थी असशील तर लावून युद्ध कर. हे ऐकून अर्जुन म्हणाला की मी 3 शरांनी म्हणजे 3 बाणांनी तुझे शिर न छेदीन तर माझे पूर्वज नरकात पडतील. असे ऐकून सुधन्वा कृष्णास म्हणाला की तुझ्यासमोर मी अर्जुनाचे बाण न तोडीन तर माझे पूर्वज पतन पावतील.
नंतर अर्जुनाने तीक्ष्ण शर बाण काढताच त्यावर कृष्णाने रामावतारी रावणास मारून देव बंदी सोडवले आणि त्या पुण्याईचा संकल्प करून याने सुधन्व्याचे शिर तुटो असे म्हटले. तो बाण अर्जुनाने सोडताच सुधन्व्याने मध्येच तोडला. नंतर कृष्ण अर्जुनाला म्हणाला की तुझा पण म्हणजे निश्चय व्यर्थ गेला आणि माझेही अवसान शक्ती गळाली संपली. आता युद्ध सोडून धर्माच्या भेटीस चल. ते ऐकून अर्जुन शोकयुक्त होऊन माझा जन्म व्यर्थ गेला असं बोलू लागला. नंतर दुसऱ्या बाणावर गोकुळात गोवर्धन उचलून गोवत्सांच्या प्राणांचे रक्षण केले. त्या पुण्याईचा संकल्प कृष्णाने केला आणि तो बाण अर्जुनाच्या बाणावर सोडताच आणि अर्जुनाने तो बाण सोडताच त्याचेही सुधन्व्याने खंडन केले. तो बाण तोडला. दोन्ही बाण व्यर्थ जाताच अर्जुन म्हणाला की आता तिसऱ्या बाणाने सुधन्व्याचा प्राण न गेला तर मी स्वतः जीव देईन, पण धर्मास मुख दाखवणार नाही. नंतर कृष्णाने बाणांच्या मुखाग्री महारुद्रास, मध्यभागी ब्रह्मास आणि बाणाग्री म्हणजे बाणाच्या टोकावर मागील भागावर कालचक्र यांची योजना करून तो बाण अर्जुनाने श्रीकृष्णास नमन करून सोडला. सुधन्व्यानेही हरिचरणास नमून शंकराचे स्मरण केले. अर्जुनाचा बाण येताच तोही सुधन्व्याने मध्येच तोडून टाकला. त्यावेळी अर्जुन प्राणत्याग करू लागला. तोच कृष्णाने त्याला हात धरून वर पाहिले आणि तो बाणाग्नी कालचक्र होते. त्यामुळे सुधन्व्याचे शिर उडवलेले होते आणि धड भूमीवर पडलेले होते. त्या बाणाच्या मागच्या भागाने ते हरिस्मरणाने मुक्त झाले आणि अशी ही कला श्रीकृष्णाने केली म्हणून श्रीहरीस शरण गेल्याने कल्याण होते. यासाठी गुरुचाही गुरु जो परब्रह्म श्रीकृष्ण त्याला अनन्य भावाने शरण गेले असता श्री नारायण कृपा करील. यासाठी कोणीही अभिमान धरू नये. सत्यभामा, बलराम, गरुड यांनाही गर्व झाला असे कृष्णाने जाणून लाघव केले. योग्य ते केले ते असे. मारुती लंकेत सचिंत चित्ताने बसलेला असताना नारायणाने त्याच्या हृदयात कामशक्ती निर्माण करून त्याचे मन चंचल केले. तेव्हा मारुतीने मनात आणले की श्रीराम निजधामास गेले, त्रेतायुग संपले आणि द्वापारही युग जात आहे आणि मी त्रेतायुगापासून पृथ्वी गमन केलेले नाही आहे, तरी तीर्थयात्रा करून परत लंकेत यावे असा विचार करून मारुती रामेश्वरास आला. मग गया, काशी, पुष्कर, प्रयाग, त्रिवेणी, मथुरा, अयोध्या, हरिद्वार, बद्रिकेदार, ब्रह्मगिरी इत्यादी तीर्थक्षेत्र फिरून तो मारुती द्वारकेला आला. तेव्हा तेथील लंकेसारखी शोभा पाहून तो आपल्या मनात म्हणाला की येथे लंका कोणी आणली. आता सर्व पृथ्वी पालथी घालून याचा शोध लावतो. सोन्याची लंका नगरी पृथ्वीवर दुसरी नाही, ती माझ्या मागे चोरून कोणत्या बलिष्ठाने आणली. विभीषणाला लंका देऊन श्रीराम गेले, त्यांची आज्ञा मोडून हे धैर्य कोणी केले. मी जिवंत असता एवढे मोठे धारिष्ट कोणी केले. असे बोलून मारुतीने आपल्या भुजा पसरल्या. त्याचवेळी नारद मारुतीजवळ येऊन म्हणाला की तुझा अपराध कोणी केला नसता उगाच द्वेष का करतोस. तू ही लंका म्हणत असशील तर ही लंका नसून द्वारका आहे. मारुती म्हणाला की येथील राजाचे नाव काय आहे. नारद म्हणाला की हे प्रश्न मला विचारू नकोस. मग मारुतीच्या आग्रहास्तव नारद हसून म्हणाला की या नगरीचा राजा बलराम आहे. असे ऐकताच मारुतीचा क्रोधाग्नी भडकून तो म्हणाला की माझा स्वामी राम असताना बलराम कोठून आला. नारद म्हणाला की मी तुला पहिल्याने सांगितले होते की त्याचे नाव ऐकून तुला राग येईल, तसेच झाले की नाही. आता यात माझा काय अपराध. तेव्हा मारुती म्हणाला की आता मी तुला सांगतो तसं कर. प्रथम तू या द्वारका नगरात जाऊन इथल्या राजास बलरामास सांग की बलराम हे नाव सोडून दे, नाहीतर युद्धास सिद्ध हो. हे भाषण ऐकून नारद आनंदाने द्वारकेत आला. यादवांच्या सभेत कृष्ण, बलराम आणि गोपाळ बसले होते. त्यांनी नारदाचा सन्मान केला आणि मग कृष्णाने विचारले की आपले कोठून येणे झाले आणि आपण अपूर्व काय पाहिले. नारद हसून म्हणाला की एक नवल पाहिले खरे, पण सांगायला भीती वाटते. कृष्ण म्हणाला की काय असेल ते स्पष्ट सांग. तेव्हा नारद म्हणाला की द्वारकेबाहेर एक वानर आला असून तो द्वारका उलथू पाहत होता. तोच मी त्याला थांबवला. त्याने मला तेथील राजा कोण आहे असं विचारताच मी त्याला बलराम असं नाव सांगितलं. त्यावेळी तो क्रोधाने खवळून माझ्याकडे पाहून म्हणाला की येथील राजाला जाऊन सांग की बलराम हे नाव सोडून मला शरण ये, नाहीतर मी तुमचा नाश करीन. असं तो वानर म्हणाला. युद्धाची इच्छा असल्यास युद्धास यावे असा त्याने हट्ट धरला आहे. नारदाचं हे बोलणं ऐकून कृष्ण म्हणाला की याने जी हकीकत सांगितली यात काही नवल नाही. तो वीर तसाच हट्टी आहे. मग तो बलरामास म्हणाला की या संकटाचे निवारण कसे होईल. बलराम म्हणाला की त्याच्या माकरचेष्टेस कोण भेटो, बहुरूप्यासारखे हे त्याचे चाळे आहेत. कृष्ण म्हणाला की बलरामा, कर्त्याने कोणत्या घटात कसा आत्मा निर्माण केला आहे हे ईश्वरालाच महिमा असल्यामुळे त्यालाच ते माहीत असणार. ईश्वराशिवाय ईश्वराचा महिमा दुसऱ्या कोणाला कळणार नाही. पहा, लवकुशांनी म्हणजे रामाच्या मुलांनी रामाला आणि भरताला युद्धात जिंकले. वानरांनी राक्षसांना धुळीस मिळवले. रामायणात सहस्त्रार्जुनास परशुरामाने मारले.
अर्जुनाने इंद्राचा ऐरावत मृत्यूलोकी आणला. हरिहर ब्रह्मादिकांना अत्रि ऋषींच्या अनुसयेने लहान बालकं करून सोडली. यासाठी गर्व न धरता हे बलरामा, वानरास निरोप पाठवा की थोड्यासाठी कलह करणे, भांडण करणे चांगले नाही. यश अपयश देव जाणतो, यासाठी हट्ट सोडून द्यावा. आता पुढील अध्यायात मारुती पुच्छबळाने त्याच्या शेपटीच्या शक्तीने बलरामाच्या गर्वाचे हरण कसे करील ते पाहूया. इथे 5वा अध्याय संपूर्ण झाला. 5व्या अध्यायात आपण पाहिलं अर्जुन गर्व परिहार कसा झाला याबद्दलची कथा. 50 अध्यायांच्या श्री सिद्धांत बोध या मराठी ग्रंथातील 5वा अध्याय पूर्ण झाला. पुढील 6व्या भागात आपण पाहणार आहोत बलराम, सत्यभामा आणि गरुड या तिघांचा गर्व परिहार म्हणजे गर्वाचा हरण कसं केलं गेलं याबद्दलच्या कथा. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि यासारख्याच नवीन कथा, कथासार, पोथ्या मराठीमध्ये ऐकायच्या असेल, जसं की साई सच्चरित्र किंवा हरिविजय, रामविजय किंवा नवनाथ कथासार, गरुड पुराण किंवा गणेश पुराण यासारखे अनेक ग्रंथ मराठीमध्ये कथा स्वरूपात थोडक्यात समजून घ्यायचे असेल तर नक्कीच गुड रीडिंग चॅनलवर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि व्हिडिओ आवडत असतील लाईक करा आणि कमेंट करा. जर तुम्हाला काही सांगायचं असेल, विचारायचं असेल, शेअर करायचं असेल, शेअर तर नक्कीच करा. आणि गुड रीडिंग चॅनलवर तुम्ही होम पेजवर जाऊन, व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन अथवा प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन वेगवेगळे ग्रंथ, त्यांचे मराठी अर्थ, त्याचबरोबर मराठी आरत्यांचे मराठी अर्थ समजून घेण्यासाठी जे व्हिडिओ उपलब्ध केले आहेत, अर्थात त्यांचाही लाभ तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचबरोबर अनेक संस्कृत स्तोत्र, मराठी स्तोत्र, अष्टकं यांचा मराठीत अर्थ समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. यासाठी हा गुड रीडिंग चॅनलचा प्रयत्न सध्या सुरू आहे. तोही लाभ तुम्ही घेऊ शकता. मराठी स्तोत्र, मराठीमध्ये आरत्या आणि मराठीमध्ये ग्रंथ, पोथ्या यांचा अर्थ समजून घेण्यासाठी मराठी रसिकांसाठी, श्रोत्यांसाठी, वाचकांसाठी, नव्या पिढीसाठी, जुन्या पिढीसाठी, सगळ्यांसाठी गुड रीडिंग चॅनल हे एक व्यासपीठ आहे. तुम्हाला हे प्रयत्न कसे वाटतात ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल, काही सुचवायचं असेल तर तुमचं स्वागतच आहे. पुन्हा भेटूया सिद्धांत बोध या मराठी ग्रंथाच्या पुढील 6व्या अध्यायात 6व्या भागात. धन्यवाद. ओम नमः शिवाय. हरि ओम.